मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आणि यामुळे अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। यामुळे आता जनजीवन विस्कळीत झालंय, शेती पिकांचं नुकसान झालंय आणि परिणामी पुण्यातील बाजारातील भाज्यांची आवक घटली आहे। घाऊकसह किरकोळ बाजारात भाजीपाल्याचे दर त्यामुळे आता वाढलेत। तर पुण्यातील भाजी मार्केटमधून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी। मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे, त्याचबरोबर मराठवाड्यातून येणारा पालेभाज्या असतील, त्याचबाबत फळेभाज्या असतील, याचे भाव जे आहेत ते आता दुप्पट झालेले आपल्याला पाहायला मिळतात। मागच्या हप्त्यामध्ये हे भाज्यांचे भाव जे आहेत ते 60 ते 70 रुपये किलो होते, आज तेच भाव 100 ते 120 रुपये किलो पर्यंत गेलेले आपल्याला पाहायला मिळतात। परिस्थिती आता होणारच ना, पावसामुळे तर होणारच, का नाही होणार, घ्यावं तर लागणारच। भाव कमी होतात तेव्हा आपण शेतकऱ्यांना काय देतो का, आता भाव जास्त मिळतो कशाला रडायचं। भाज्यांचे भाव जे आहेत ते वाढलेले आपल्याला दिसतात। कॅमेरामन आदर्श कटकेसह सागर साम टीव्ही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।